निवृत्ती देवी ज्ञान ज्ञानदेवा प्रमाण निवृत्ती देवी ज्ञान समाधी संजीवन हरिपाठ हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी विठ्ठल महायोग पीठे तटे भीमरात्यं वरं पुंडरीकाय दातुं मुनिन्द्रे समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पांडुरंगा गुरु प्रथम नामाला दुसरे चरण समताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो गावाने सद्गुरु दास तुका काय माझे संताशी रंजवू चित्ताशी आपल्या गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः सेवेला सेवक झालो सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा आहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा वेर प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त समय प्राप्त घटिका
तुम्हा संत सज्जनांच्या मायबापांच्या सेवेकरिता निवडलेला अभंग जगदवंद्य अखिलकोट ब्रह्मांड नायक माऊली महावैष्णव ज्ञानोबराय यांचा हरिपाठ प्रकरणातील शेवटच्या क्रमांकाचा अभंग आपण आज सेवेकरता घेतलेला आहे. विठ्ठल सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा. तो म्हणजे असा की आज सर्वांना माहीतच आहे, आज आपल्या सद्गुरूंची शुद्ध दशमी मासिक वारी या निमित्ताने आपण हा एक दिवसीय सत्संग रूपी मेळावा सादर करत आहोत. आणि 8 दिवसापूर्वी गुरुवर्य संजय भाऊ नेहमीप्रमाणे त्यांनी फोन केला. आता दर महिन्याला फोन करते. फोन करण्याचं कारण काय? पत्रिका बनवा. आता पत्रिका बनवायला त्यांनी सांगितली. बरं कसं कसं कार्यक्रम आहे, काय काय कार्यक्रम आहे ते म्हणले. आज आपले पिंपरी गोलंदरचे वाबळे भाऊ त्यांची आज महाप्रसादाची पंगत आहे. आनंदाची गोष्ट आहे. आणि कीर्तन म्हणले रायकर महाराजांचं. म्हणलं रायकर महाराज कुठले? तेच म्हणले हांगेवाडीचे. त्याला माहिती होतं. बर मग पत्रिका बनवा. म्हणलं काय बनवतो पत्रिका? पत्रिका बनवायला काय बनवली पत्रिका? म्हणले तुम्ही काय पुढं व्हॉट्सअपला टाकू नका. म्हणलं नाही टाकेन. मी कशाला टाकू? अशा नियमाप्रमाणे पत्रिका बनवली आणि दिली त्यांच्याकडे पाठवून. त्यांनी कोणाला टाकली, कशी टाकली ती त्यांची त्यांना माहिती. याप्रमाणे सांगायचा मुद्दा एकच. आले देवाजीच्या मना तेथे कोणाचे चालेना. कारण जर सद्गुरु दादांच्या जर मनात आला असेल की आज आपल्या शिष्यांकडून सेवा करून घ्यायची, काय हरकत आहे? कारण आपण सेवकच आहोत आणि सेवा करण्यासाठीच आहोत. विठ्ठल 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 कारण जो साधक आहे ना त्याने सेवा करावीच. कारण साधकाने वाटेला आलेली सेवा ही केलीच पाहिजे. मग ती कुठली सेवा असो, कीर्तनाची असो, गायनाची असो, पक्वाज वादनाची असो, किंवा पंगत वाढण्याची असो, पत्तरवळी वाढण्याची असो, पत्तरवळी उचलण्याची असो. सेवेमध्ये अनेक प्रकार आहेत, परंतु सेवा भाव म्हणून केली पाहिजे. आणि सांगायचा मुद्दा झाला तर या प्रत्येक दशमीला तर सांगायची सुद्धा लाज वाटते आणि खंत वाटते की ज्या सद्गुरूने आपल्याला सर्वस्व बहाल केलंय, म्हणजे काळी मात्र त्यांच्याजवळ काहीही न ठेवता म्हणजे त्यांच्या मनामध्ये जे जे होतं ना ते सर्व आपल्याला अर्पण केलेलं आहे, आपल्याला बहाल केलेलं आहे. आपण त्यांच्या
शिवेमधून आपल्या या देहाचे कातडे काढून त्याचे पादळ त्रांजळे शिवले तरी आपल्याच्यातून उपकार भेटणार नाहीत. आलं का लक्षात? उपकार कधीच भेटणार नाहीत. फक्त आपण इथं सेवा करण्यासाठी हजर राहा. त्यांनी काय काय केलं? केले उपकार सांगू मी काय, केले उपकार सांगू मी काय, आपण करी ऐसी माय, आपण करी ऐसी माय, धर्मजाच्या देखील माय, धर्मजाच्या देखील माय, केले उपकार सांगू मी काय, बापन करी ऐसी माय, धर्मे त्यांचा देखील पाय, दिले अक्षय अभय दान गा. अहो अभय दान दिले त्यांनी. अभय कसं दिलंय? अभय दिलंय. पण आपल्याला त्याची किंमत अजूनही कळलेली नाही. हे स्पष्ट सांगतो, अजूनही आपल्याला त्याची किंमत कळलेली नाही. कारण फुकटचं आहे ना, फुकटचं. अहो हे तत्व प्राप्त करून घेण्यासाठी ऋषीमुनींनी हजार हजार 10,000 वर्ष 12 वर्ष तपश्चर्या करावी लागली, गुरूंची सेवा करावी लागली. तेव्हा कुठंतरी त्यांना थोडा प्रसाद मिळायचा. गुरु दाविल्या वाटा येऊन विवेक तीर्था तटा, दुरून या मळकटा बुद्धीचा जेणी. कारण आपण काय केलं पाहिजे? गुरुने दाखवलेल्या वाटेनं गेलं पाहिजे. गेलं पाहिजे ना. गेल्यानंतर काय अडचण आहे का? काहीच नाही ना. आहे का अडचण? काहीच नाही. परंतु आपण जात नाही. मार्ग दाबून गेले आणि दयानिधी संतते येण्याची पण ते चालू जाता, न पडे कोणता कोटे काही अडचण येत नाही. फक्त आपण दाखवलेल्या मार्गाने चालावं का दुसऱ्या मार्गाने जावं? जे रस्ता दाखवला त्याच रस्त्याने जावं ना. का अडचण येण्याची गरज आहे का? नाही. पण आम्हाला खाड्यातून निघायची सवय आहे. खाड्यातून निघायची सवय आहे. पण असं नका करू. तुम्ही खड्ड्याकडे जाऊच नका. खड्ड्याच्या कडेकडेने जा. काटे असतील तर काटे सोडून काट्याच्या एका बाजूने जा. काय तुम्हाला काटा टोचायची अडचण आहे का? नाही ना. परंतु सांगायचं तात्पर्य एवढं की त्यांनी आपल्यासाठी एवढे काबाड कष्ट केलं, हाडाचं काळा केलं, लागताचं पाणी केलं. मग आपण निदान त्यांच्या शेळीमधून काहीतरी थोडं पाय उतराय होण्यासाठी इथपर्यंत यावं ना. आलं पाहिजे. जर आपण आलो तर आपल्याला काहीतरी लाभ होईल, आपल्याला काहीतरी प्रसाद होईल. आपण काल्याचं कीर्तन झालं ना. काल्याचं कीर्तन झाल्यानंतर एक अभंग म्हणतो आपण महाराज. म्हणतो ना. कोणता अभंग म्हणतो?
म्हणा घेऊन आहे प्रसादाची वाट, काय म्हणले पाहे प्रसादाची वाट आणि घ्यावे धुवून या ताट ताट उचलायचं तसंच जायचं घेऊन धुवून जायचं अशासाठी प्रसाद घ्यायचा महाप्रसाद मग महाप्रसाद घेण्यासाठी आपण ताट स्वच्छ करून प्रसाद घेण्यासाठी जातो महाराज मग हा प्रसाद कोणता आहे हा प्रसाद कोणता आहे महाप्रसाद आहे का नाही तर त्याच्याही पेक्षा अनमोल किमतीचा प्रसाद आहे मग तो घेण्यासाठी काहीतरी धुतलं पाहिजे ना आपण धुतलं पाहिजे का नाही का न धुताच घेऊन जायचं तुका म्हणे चित्त करारे निर्मळ, तुका म्हणे चित्त करारे निर्मळ, तुका म्हणे चित्त करारे निर्मळ, चित्त करारे निर्मळ. देवनी गोपाळ राहे तेथे, देवनी गोपाळ राहे तेथे, देवनी गोपाळ राहे तेथे. तुका म्हणे चित्त करारे निर्मळ आणि यवनी गोपाळ राहे तिथे तसा देव मोकळा नाही बरं का याला तसा मोकळा नाही त्यासाठी आपण काय केलं पाहिजे अगोदर हे जे साधन दिलंय ना आपल्याला हे साधन हे कशासाठी दिलंय दिवे दिला देव भजना गोमटा तो ह्या झाला पाटा बारीकेचा एवढंच प्रमाण म्हणतो आपण पुढचं म्हणत नाही ताठवणी या मान राहिली वरती हे म्हणत नाही का म्हणतो महाराज तरी नाही म्हणत का नाही म्हणत काहीला माहित नसेल किंवा त्याचा अर्थ समजत नसेल आपल्याला तरी कुठं काय कळतं मला आपण काय कीर्तन करणार काय नाही आपण सेवक आहे तुम्हाला महत्वाची गोष्ट सांगायची म्हणजे जसं यांनी मला सांगितलं का तुम्हाला सेवा करावं लागेल सेवा बरं का कीर्तन नाही कारण कीर्तन म्हटलं असतं तर सगळी व्यवस्था व्यवस्थित असते आता ही काय व्यवस्था आहे का व्यवस्था नाही या अवस्था नाही व्यवस्था नाही अहो आता तुम्हाला माहिती आहे तो ते जणाला माहिती असेल दुसऱ्या कीर्तनकाराला फेटा बांधता येत नसला तर समजा त्याला माहिती की माझ्याकडे मला तेवढा फेटा बांधून द्या आम्ही दुसऱ्याला फेटा बांधतो पण व्यवस्थित बांधतो मला बांधताना पण आपल्याला नाही ना जर हे जर व्यवस्थित असलं ना लाईन लागेल आपल्या मागे पण आपल्याला ते करायचं नाही आपल्याला काय करायचंय आपल्याला सेवा करायची बाकीचा कुटाणा वाढवायचा नाही आपल्याला आलं समजा वेळ आमचं कसं आहे जिथं कमी तिथं आम्ही मग ती कसली सेवा असते जिथं कमी तिथं आम्ही मग त्यासाठी सांगायचा मुद्दा एकच आपल्याला हे जे साधन दिलेलं आहे ना ते साधन बुडवू नका काय करा हे साधन बुडवू नका कारण जोवर आहे ना जोवर हे सगळं सिद्ध आहे हात चालावया पाय तो आपले स्वैत पाये तीर्थ या तीर्थच आहे ना मग या ठिकाणी येण्यासाठी चुकलं नाही पाहिजे जोवर आपल्याला हे आहे ना शरीर दिलेलं आहे कारण शरीर परत परत नाही एकदाच आहे शेवटाची पाळी एका मनुष्य जन्म चुकले यावर मग ह्याला पडे याच जन्मी ओळखी करा आत्माराम संसार संभ्रम भरू नका
काय आहे की आपल्याला पहिल्यापासून सवय लागलेली कशाची भोगायची. आपल्याला भोगायची सवय लागलेली कधीपासून लागलेली आहे का माहिती आपल्याला? नाही. जेव्हा नव्हते चराचर, जेव्हा नव्हते चराचर, जेव्हा नव्हते चराचर, जेव्हा नव्हते चराचर, चराचर जेव्हा नव्हते चराचर, जेव्हा नव्हते चराचर, जेव्हा होते पंढरपूर, जेव्हा होते पंढरपूर, जेव्हा होते पंढरपूर, जेव्हा होते पंढरपूर, जेव्हा नव्हते चराचर, जेव्हा नव्हते चराचर, जेव्हा नव्हते चराचर, जेव्हा नव्हते जेव्हा कोठेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्याची होते बाई, अवघे शून्याचे होते पाही, कान्होबा तेरे 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 ते. मग तिथं काय झालं? ते ते ढालगत निर्माण झाली एवढी ख्याती केली. आणि तिने एवढी ख्याती केली बरं का. कोणी ढालगत म्हणजे ती माया, जी माया आहे ना. मला सांगायचा मुद्दा काय आहे, आपल्याला भोगायला लावणारी माया. मुद्दा लक्षात ठेवा, आपण केव्हापासून भोगत आलोय. म्हणजे पहिले गोष्टच नव्हते काही, तेव्हापासून आपण भोग भोगत आलोय. कारण 83,99,999 योनी भगवंताने निर्माण केल्या. पण ह्या योनीमध्ये फक्त भोगावस्था आहे. काय आहे? फक्त भोग भोगायचं, बाकी दुसरं काय करायचं नाही. का करतं काय? पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगिती, काही उपसता समर्थी, बहिरे होती अंध पांगुळ मुखी. आणि पशु पक्ष्यांना काय आहे? फक्त भोग भोगायचा, दुसरं काय आहे का त्यांना? त्यांना काय पाप कळतं, पुण्य कळतं, खारट कळतं, आळणी कळतं, तिखट कळतं? कारण हे सर्व पशु पक्षी, जलचर, उभयचर, खेचर, भूचर, हे सर्व प्राणी आहेत ना. मनुष्य येऊन सोडून हे सर्व कसे आहेत? वस्त्रहीन आहेत, वस्त्रहीन. एकालाही वस्त्र नाही आहे का वस्त्र? मग हे सगळे वस्त्रहीन आहेत. यांना फक्त भोगायचं माहितीये. हे वस्त्रहीन असल्यामुळं त्यांना वस्त्र नाही आहे का वस्त्र? त्यांना वस्त्र नाही म्हणून त्यांना शास्त्र नाही. ज्यांना वस्त्र नाही ना त्यांना शास्त्र नाही. परंतु हे सर्व कसे येत? आडवे. कोणाला बी आडवे जाते. परंतु ह्या भगवंताला सहन झालं नाही आणि याला देखवलं नाही. मग भगवंताने काय केलं? अरे हे आपण एवढी योनी तयार केल्या, परंतु या योनी मधला एकही मला ओळखू शकत नाही. मग आता काय करायचं? माऊलीमध्ये सांगितलं, ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं माऊलीने, या सृष्टीची उपक्रमा पूर्वी का विरोधतमा, वेद ऐसा ब्रह्मा एकला होता. ना माझा ईश्वरा ते ओळखे, ना सृष्टीही करू शके, तो थोडू केला एके नामे जेली. म्हणून मला ओळखावं, माझ्यापर्यंत यावं, म्हणून ही उभी आकृती तयार केली, म्हणून मनुष्य तयार केली.
मला मुद्दा लक्षात ठेवा बरं का, आपण कुठपर्यंत आलो होतो. ही आकृती तयार केली खरी, परंतु झालं काय? हा फक्त देह निर्माण केला, हा स्थूल देह दिसणारा. सूक्ष्म देह आहे त्याच्यामध्ये टाकला, परंतु कारण देहामध्ये तो अडकून पडला. कारण ते अज्ञान म्हणजे अज्ञानच राहिलं त्याच्यामध्ये. कारण मनुष्य योनीच्या अगोदर जी योनीमध्ये होता, कारण आपण फिरत 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 आलेलो. एक एक योनी कोटी कोटी फेरा, आणि एका एका योनीमध्ये कोटी कोटी फेरा. मग कुत्र्याचा जन्म, बैलाचा जन्म, डुकराचा जन्म, मांजराचा जन्म, सर्प, हिंसू, किडा, मुंगी जे काय असेल ते 83,99,999 योनी, हे सर्व आपण फिरून 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 फिरून, कारण ह्या योनीमध्ये आपण काय फक्त भोग भोगत भोगत भोगत, कारण ती सवय पडली ना आपल्याला, या इंद्रियांना वळण पडले वळण इंद्रिया सकाळा भाव तो निराळा नाही तुझा. म्हणजे त्यांचं सांगतो बरं का मी, तुकाराम महाराज त्यांचं वेगळं होतं. मग ही त्या योनी आपण भोगत 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 आलो, इथपर्यंत आलो, इथपर्यंत या मनुष्य देहापर्यंत. परंतु या देहामध्ये आल्यानंतर सुद्धा आपण तेच करतोय. काय करतोय? भोगत भोगतोय ना, दुसरं काय करतोय आणखी? कारण भोग आपल्याकडून सुटत नाही. कारण जोपर्यंत देह आहे तोपर्यंत कर्म सुटणार नाही, आणि जोपर्यंत कर्म आहे त्या कर्माची फल अशा भोगल्याशिवाय आपल्याला गत्यंतर नाही. कारण काही अंशाने आपल्याला चांगलं फळ भागायचंय, आणि काही अंशाने आपल्याला वाईट फळ भोग, म्हणजे काही अंशाने आपल्याला दुःख आहे आणि काही अंशाने आपल्याला सुख आहे. अलग लक्षामध्ये मग आपण सुख भोगतो आणि दुःखही भोगतो, दोन्ही भोगतो. काही एकच आहे? दोन्ही, दुःख बी आहे आणि सुख बी आहे. हे दोन्ही प्रकार आपल्याकडे आहे, अलग लक्षामध्ये. परंतु माऊलींना या अभंगातून काय सांगायचंय? सर्व सुख. काय सांगायचंय? सर्व सुख. मग सर्व सुख कशाला म्हणायचं? मग आपल्याकडे सुख नाही का? आपल्याला सुख होतं का नाही? आपल्याला सुख होतं. सुख पाहता जेव्हा पारे, दुःख पर्वता एवढे. सुख किती का आपल्याला? क्षणिक सुख आहे. ते कशातलं सुख आहे आपल्याला? आपल्याला विषय बघायची सवय लागलेली. आपण सुख शोधतोय, आतापर्यंत सुख शोधत शोधत आलोय, परंतु सर्व सुख आपल्या हाताला लागलेलं नाही. आपण सुख शोधतोय, परंतु आपला पत्ता चुकतोय. आपल्याला सुख, सर्व सुख सापडत नाही, आपल्याला क्षणिक सुख सापडतंय. म्हणजे शब्द, स्पर्श, रस, रूप आणि गंध, या 5 विषयामध्ये आपण सुख पाहतोय. म्हणजे प्रपंचामध्ये सुख पाहतोय, संसारामध्ये सुख पाहतोय. संसार काय आहे? लय सुखरूप आहे काय? दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. आहे का सुखाचा विचार? नाही ना.
संसार दुःखमुळंच आहे. संसार कसा आहे? दुःखमुळंच आहे. संसार दुःखमुळं सोयीकडे इंगळ. विश्रांती नाही कुठे रात्री दिवस दिवस कर्म. किती चाल बराबर, दोन पाय बराबर. कारण एक पाय श्रीमंत आणि एक पाय जाम खेळला, असं कधी झालंय का? नाही ना, दोन्ही बरोबरच येऊन जावं लागतं त्याला. त्याच्यामुळं आपल्याला माऊलीने काय सांगितलंय? सुख शोधायला सांगितलंय. परंतु सुख कशात शोधायचं? माऊली सुख कशात शोधायचं? चौविधी झालं साई शास्त्री कारण, 18 पुराणे हरिशी गाते. कारण बर का, आता मला जास्त कळत नाही यातलं, हरिपाठ काय मला जास्त समजत नाही, परंतु माझ्या माहितीप्रमाणे ज्याचा हरिपाठ पाठ असेल, समजा उलटा सोलटा कसा बी असो, म्हणते बरं का कीर्तनकार, मी नाही म्हणे उलटा सोलटा पाठ, पण हरिपाठाचा उपक्रम आणि हरिपाठाचा उपसंहार हे दोन्ही अगोदर समजले पाहिजे. बरोबर आहे ना महाराज? हरिपाठाचा उपक्रम काय सांगतो? काय सांगतो? हरिपाठाचा उपक्रम मला माहित नाही, विचारत तुम्ही मला. हरिपाठाचा उपक्रम हा देवाची याद्वारी उभा क्षणभरी तेने चारी मुक्ती साधिल्या. हा उपक्रम आहे माऊलींनी घालून दिलेला, आणि त्याचा उपसंहार आजचा शेवटचा अभंग. सर्व सुख गोडी साही शास्त्र निवडी, रिकामा अर्ध घडी राहू नको. हे जे द्रुपद आहे ना, रिकामा अर्ध घडी राहू नको, हे फक्त एवढं ध्यानात ठेवा. काय? रिकामा अर्ध घडी राहू नको. कारण आपण आपला किती वेळ रिकामा जातो हे आपला आपण तपासायचा. आलं लक्षात? आता बाकीचे कीर्तनकार सांगते काय सांगते? महाराज 2 तास कीर्तन सांगतो, 1 तास प्रवचन सांगतो. समजा 2 तास कीर्तन सांगतो, बाकीचे 24 तासातले 22 तास काय करतो? बरोबर आहे ना महाराज? 2 तास उभा राहून कीर्तन सांगतो, फेटा बांधतो, चाटा मारतो, उरलेले 22 तास काय करतो? हे कुणी पाहायचं? आपला आपणच पाहायचं, दुसऱ्याचं बघूच नका. आपला आपणच पाहायचं. तेव्हा आपण 2 तास इथे येऊन जगाला ज्ञान सांगतो, उरलेले 22 तास आपण काय करतो? आपण आपलं पाहायचं, म्हणजे प्रत्येकाने पाहायचं. आलं लक्षामध्ये? त्यासाठी ही आपल्याला जी भोगायची सवय लागलेली ना, काय भोगायची सवय लागलेली, ही भोगायची सवय आपली अजूनपर्यंत गेलेली नाही, मनुष्य देह मिळून सुद्धा. आलं लक्षामध्ये? का मग सवय लागली आपल्याला? सांगतो तुम्हाला. आधी होते दासी, आधी होते दासी, पट्टराणी केले तिसी. काय सांगितलं? आधी होते दासी, पट्टराणी केले तिसी. तिचे हिडले राहीना, मूळ स्वभाव जाईना. आधी होती दासी, पट्टराणी केले तिसी. तिचे हिलते राहीना, मूळ स्वभाव जाईना. तिचे हिलते राहीना, मूळ स्वभाव जाईना. तिचे हिलते राहीना, मूळ स्वभाव जाईना. तिचे हिलते राहीना, मूळ स्वभाव जाईना.
त्या गावात त्या गावातून घ्यावा त्या दारातून त्या दारात गुंगारा मारायचा. परंतु त्या राजाने काय केलं, या समोरच्या राजाने बरोबर त्याने काय केलं, पट्टळाने करून टाकलं. पट्टळाने केल्यानंतर आता फिरायचं काय काम आहे का? राजाचे राणे झालं, फिरायचं काम आहे का? नाही काम. परंतु त्याचा मूळ स्वभाव जायना ना, त्याचा मूळ स्वभाव जायना. म्हणजे अगोदर 83,99,999 युनी म्हणजे ही भोगायची सवय लागलेली ना. आलं का लक्षात काय सांगायचं? मग ती सवय फार पट्टलाने राहिली म्हणजे मनुष्य देह प्राप्त झाला. देह प्राप्त झाला ते तत्वही प्राप्त झालं. झालं का नाही? तरी सुद्धा स्वभाव जातो का? नाही ना जात. तरी भोग आला की भोगायचा, भोग आला की भोगायचा, आलं कीर्तन की करायचं, आलं प्रवचन की करायचं. ही सवय जात का? नाही ना जात सवय. ठल ठल ठल. सवय जर घालवायची असेल जर आपल्या मूळ स्वरूपापर्यंत जर प्राप्त व्हायचं असेल तर काय करा? अभंगाचे पहिले चरण सर्व सुख गोडी साईच्या परिवारी. 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 माऊलीने पहिल्या भागामध्ये सांगितलं सर्व सुख गोडी साई शास्त्र निवडी. रेखा मार्ग घरी राहू नको. हरे मुखे म्हणा हरे मुखे म्हणा म्हणण्याची गणना कोण करी. काय सांगितलं? निवड करायला सांगितली. सर्व सुखाची निवड करायला सांगितली माऊली. कशामध्ये? साई शास्त्रामध्ये किंवा सर्व शास्त्रामध्ये. आता साई शास्त्र म्हटल्यानंतर फक्त 6 येते आहे का नाही? न्याय वैशेषिक सांख्य योग मीमांसा आणि वेदांत. बरोबर आहे मला? परंतु सर्व शास्त्र जर अर्थ घेतला तर थोडा योग्य वाटत. कारण सर्व शास्त्रामध्ये ऋषीमुनींनी बरेच शास्त्र तयार केले. बरेच शास्त्र, कारण 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण उपनिषद वेद बरेच भांडवल तयार केलेलं आहे. कशासाठी केलंय? फक्त एका तत्वासाठी केलेलं आहे का नाही? फक्त तेवढी गोष्ट जाणून घेण्यासाठी. या शास्त्राने नाही समजली, त्या शास्त्राने, त्या शास्त्राने नाही समजली तर या शास्त्राने, असे अनेक शास्त्र निर्माण केले.
परंतु आम्हाला वस्त्र असूनही आम्ही शास्त्र पाहत नाही. कारण ज्याला वस्त्र नाही त्याला शास्त्र पाहायची गरजच नाही. परंतु ज्याने वस्त्र परिधान केलंय ना त्याने शास्त्र पाहावं आणि शास्त्राप्रमाणे आचरण करावं. परंतु आम्हाला ती सवय लागली ना अगोदर सांगितल्याप्रमाणे पट्टराने जरी केली तरी तिची सवय जात नाही. मग ती सवय जाण्यासाठी काय केलं पाहिजे? आपण काय केलं पाहिजे? नाम मंत्र जप पोटी जाईल पाप. कारण नामाचं चिंतन केलं पाहिजे. कारण जे आपण आता जे करतोय ना लटिका व्यवहार सर्व हा संसार, कारण हे सगळं लटकय. लटकय म्हणजे सगळं खोटं आहे. परंतु आपल्याला खोटं वाटतं का? खोटं नाही ना वाटत. तुम्ही खोटं म्हणताय. मोबाईल लावलाय पुढं, मोबाईल मध्ये शूटिंग चालू आहे. आता हे खोटी आहे का? खोटी आहे ना. परंतु हे सगळं खोटं असून सुद्धा आपल्याला खरं वाटतं. वाटतं ना? नाही वाटत? नसेल वाटत तर मग भाग्यवान नाही. नसेल वाटत तर भाग्यवान आहे. बरोबर आहे. कसं आहे विषय विषयाचा परिपाडू गोड परमार्थ लागे कडू, कडू विषय तो गोड जीवाशी झाला. कारण कसं आहे माऊलीची अजून एक ओवी बरं का. मंत्रेचे निवय रे वाया का बांधावी कटारे, रोग जाय दूध साखरे तो कडू लिंब प्यावा. जर मंत्र तंत्राने जर शत्रूवर वार करता येत असेल तर तलवार हाताला बाळगायची काय गरज आहे. आणि रोग जाय दूध साखरे म्हणजे दूध साखर खाऊन जर रोग जात असेल रोगाचा तर कडू औषध कशाला घ्यायचं? नाही घ्यायचं. परंतु त्याच्याशिवाय गत्यंतर नाही. मग एवढी आपल्याला सद्गुरूंनी एवढी आपल्याला सर्व शक्ती बहाल केली. मग ते आपण का करू नये? केली पाहिजे ना. कारण हे सगळं बाकीचं सगळं लटकय. लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया येणं झालं हरिलीन. कारण हे सर्व जरी केलं तरी करताना काय करायचंय? हरिचं म्हणून करायचंय, लटकय म्हणून करायचंय. आलं लक्षात? कारण आपल्या याच्यामध्ये काहीच नाही. आपलं याच्यामध्ये काहीच नाही. कारण आपणच नाही. देह तरी आपला आहे का? देह काय खरा देहा संबंधित पसारा उद्गावणे चोरा क्षण क्षणा द्यातसे. कारण हे देह काळाचे धन कुबेराचे येते मनुष्याचे काय आहे? आपलं काहीच नाही. हा देह सुद्धा आपला नाही. एवढं सांगून ऐकून सुद्धा आपण सगळं माझं म्हणतो. कारण हे माया आपल्याला अडविते ना. कारण माया आपल्याला
भगवंतापर्यंत जाऊ देत नाही, ती भगवंतापासूनच निर्माण झाली, परंतु भगवंतावरच तिने आवरण घातलंय की आपल्याला तिथपर्यंत जाऊन देत नाही, परंतु आपल्याला तिला डावलून पुढे जायचंय. अलग लक्षामध्ये, कारण या मायेने बऱ्याच जणांना त्रास दिलेला आहे. आपल्याला येणार नाही कशावर, आता सांगायला एवढा तुला काय नाही, परंतु आपण या ठिकाणी आल्यानंतर साधकाने फक्त काय करावं, फक्त सद्गुरूने सांगितलेलं नामाचं चिंतनच करावं, दुसरं काहीच करू नये, आणि तेच आपल्या कामाला येणार आहे. अलग लक्षामध्ये, कारण चिंतन चित्ताला लावी मनाच्या मनाला, उन्मनीच्या सुखात पांडुरंग भेटी रे. दुसरं काहीच करायचं नाही. गोविंद 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 मना लागलिया छंद, मग गोविंद ते काया भेद नाही देवातया. त्या नामाचा छंद लागला पाहिजे आपल्याला सारखा. कारण खरं सांगायचं जर झालं ना, तर तो आपल्याला कधी सोडित नाही, तो आपल्याला कधी सोडित नाही, परंतु आपण त्याच्यापासून दुरावतो, लांब जातो. कशामुळं? त्या मायेमुळं. कारण तो आपल्या नित्यजवळ आहे. नित्यजवळ म्हणजे तो आपल्या या शरीररूपी गाड्यामध्ये 21,600 वेळा येतो जातो, येतो जातो, येतो जातो, येतो ना. तरी सुद्धा आपण त्याला विसरतो. वासुदेव करीतो फेरा, वाडियात बाहेर दारा, तुम्ही काही तरी धन्य पुण्य करा, जाऊन देत नको मनाला. वासुदेव करतो फेरा, वाडियात बाहेर दारा, कोणी काहीतरी दान पुण्य करा, जाब न द्याल तरी जातो माघारा. वासुदेव करतो फेरा. हा प्रणवरूपी वासुदेव या शरीररूपी वाड्यामध्ये 21,600 वेळा येतो आणि जातो, येतो आणि जातो, अखंडपणे. बर का? असा अखंड अखंड हरिनाम सप्ताह
नाव लिहिलेलं असतं पत्रिकेवर, परंतु अखंड असतं का तिथं काही? अखंड नसतं काही, मध्ये विश्रांती असते. काकडा झाल्यानंतर मध्ये चहा पाण्याला विश्रांती असते. परत ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी पारायण झालं की 11 11:30ला भजन, भजन झालं की परत भोजन. म्हणजे खंडित आहे कार्यक्रम हा. कसा आहे? खंडित. परंतु अखंड आहे का? अखंड फक्त हाच आहे एवढा, हाच अखंड सत्ता आहे. पण तो जाणून घेतला तर बरं का, जाणून घेतला तर अखंड आहे. मग याच्यामध्ये काय सांगितलं? वासुदेव करतो फेरा वाड्यात बाहेर दारा, कुणी काहीतरी दान पुण्य करा आणि जाप न द्यायला तरी जातो माघारा. वासुदेव करतो फेरा. मग ह्या शरीररूपी वाड्यामध्ये तो येतो जातो, आणि गेलेला जर आतच नाही आला तर मग काय होईल? आहे का नाही? राम नाम सत्य आहे. मग तो कधी जातो कधी येतो हे कुणी पाहायचं? कुणी पाहायचं? बरं, त्याला दान पुण्य करायला सांगितलंय. मग त्याला दान पुण्य काय करायचं? अखंडित सेवा करा त्याची. हा? अखंडित सेवा करा त्याची. अखंड सेवा करायची म्हणजे कशी करायची? तर असं जर आपण बसलो ना तर काकडा करून जावं लागेल आपल्याला इथून. त्याला काय दान पुण्य करायचं हा फक्त प्रश्न आहे आपला. नेहमी बैठकीत आहे म्हणून माहिती असं म्हणजे पक्का विश्वास लागतो. कारण माऊलीने ज्ञानेश्वरीच्या 9व्या अध्यायात शेवटच्या श्लोकात सांगितलंय, मनमना भाव मत भक्त मध्ये जे मानमस करू मामे वैशेषी युक्तोय मत मान मत परायणा. अर्जुना, तू मन हे निशी करी माझ्या भजनी प्रेम घरी सर्वत्र नमस्कारे मज एकाती अनेकाती एकाती. मग अर्जुना तू काय कर, तू सगळीकडे मलाच पहा. आता गेला रणांगणामध्ये लढायला जायचं ना, रणांगणामध्ये लढायला चालल्यानंतर आता सारथी श्रीकृष्ण परमात्मा, अर्जुनाचा सारथी श्रीकृष्ण परमात्मा. अर्जुनाने काय सांगितलं? आपला आता लढाई करायची ना, त्याला आता युद्ध भूमीवर रथ घेऊन चल, मध्यभागी नेऊन उभा कर, मला कोणाबरोबर लढाई करायची ते पाहायचंय, कोण कोण आहे लढायला समोर. सारथ्याचं काम श्रीकृष्णाने नेला रथ पुढं, रथ पुढं नेला, मध्यभागी उभा केला. उभा केल्यानंतर अर्जुनाने नजर टाकली सगळीकडे, कोण कोण आहे समोर, कोणाकोणाबरोबर लढाई करायची. त्याने पाहिल्याबरोबर मग ते सगळं त्याला आपलेच दिसले. द्रोणाचार्य, कृपाचार्य, पितामह सगळे 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 आपलेच दिसले. हे सगळे भाऊबंद. अरे म्हणलं ह्यांच्यावर लढाई करायची काय, हे तर सगळे माझेच येते. हे घे म्हणलं, माघारी गेलं, माघारी घे. हे कुठं पाप कुणी करायचं मला, यांच्याबरोबर लढाई करून आपल्याला काय राजा व्हायचं का, आपल्याला काय बक्षीस मिळवायचं का? अजिबात नको मला. हे माघारी गेलं म्हणजे मला सांगायचं काय, जसं अर्जुनाला सांगितलं ना, अर्जुनाला सांगितलं ना श्रीकृष्णाने, काय सांगितलं? कारण थोडक्यात सांगायचं म्हणजे काय, हे गीता जी अर्जुनाला सांगितली
श्रीकृष्णाने या अर्जुनालाच का सांगितली? कारण माऊलीने अनेक ग्रंथ निर्माण केले, योग्यांसाठी चांगदेव 65 निर्माण केली, परत साधकांसाठी ज्ञानेश्वरी निर्माण केली, परत अमृतानुभव निर्माण केला, बरेच ग्रंथ केले, परंतु अभ्यासू ज्ञानी व्यक्तींसाठी, परंतु सर्वसाधारण जीवासाठी माऊली म्हटले सर्वसाधारण जीवासाठी मी काय केलं? मग त्याच्यासाठी 27 भागाचा सरळ साधा आणि सोपा हरिपाठ निर्माण केला. कारण ज्ञानेश्वरी काय सर्वसाधारण जीवाला समजत नाही, त्याला अर्जुनाची पात्रता लागते. ज्ञानेश्वरी गीता समजण्यासाठी अर्जुनाच्या पात्रतेचा व्यक्ती लागतो. अर्जुनाची पात्रता काय होती? अर्जुनाची पात्रता अशी होती की एक दिवस श्रीकृष्ण परमात्मा आणि अर्जुन एका रूम मध्ये आराम करण्यासाठी गेले आणि दोघेही निद्रावस्थेमध्ये गेले. दोघेही निद्रावस्थेमध्ये गेल्यानंतर या रूम मध्ये कृष्ण कृष्ण जय, कृष्ण कृष्ण जय, कृष्ण कृष्ण जय, कृष्ण कृष्ण जय, कृष्ण कृष्ण जय असा ध्वनी ऐकू आला. सतत ध्वनी चालू होता. मग आता परमात्म्याने पाहिलं, अर्जुनही झोपलाय, मीही आता उठलोय, तो मग ध्वनी कुठून येतोय? ध्वनी कुठून येतोय? मग त्याने परमात्म्याने बारीक निरीक्षण करून पाहिलं तर अर्जुनाच्या रोमारोमामधून तो ध्वनी निघत होता, कृष्ण कृष्ण जय, कृष्ण कृष्ण जय. म्हणजे मला काय सांगायचंय की इतकी पात्रता लागते. मग आता ज्याने त्याने आपापली पात्रता तपासायची. आलं लक्षात? आपण कोणत्या पात्रतेमध्ये बसत आहोत? कारण आपल्याला काय कोणाला नाव ठेवायचं नाही, कोणाला वाईट बोलायचं नाही. कारण सगळे प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती, मी तो दुबळा आरती तसे. मग माझं काहीच नाही बरं का. कारण मी सांगणारा नाही, बोलणारा नाही. बोलून घेणारे ते येतं, करून घेणारे ते येतं. मी अगोदर सांगितलं, कारण मी म्हणजे मी नाहीच. आणि थोडक्यात म्हणजे हे एवढंच गेलं पाहिजे माणसाचं, काय मी आणि माझं एवढंच गेलं पाहिजे. नाथ बाबा सांगते हरिपाठामध्ये, काय ग माहिती? नको नको मान, नको अभिमान, नको नको मान, नको अभिमान. Oh,
कारण तसं याच्यावर लयच राजकारण चालतंय. माझं नाव नाही, मी कसं जाऊ, झालं का काय आहे ना. खरं मला नक्कीच होतं काय होणार आहे. म्हणून आपण काय केलं पाहिजे, ही आपली जी वृत्ती आहे का, आपली वृत्ती, त्या वृत्तीमध्ये बदल केला पाहिजे. आलं लक्षामध्ये. त्यासाठी अभंगाच्या 4थ्या चरणात सांगितलंय, निजरूपी कामी सर्व माया तोडी. निजरूपी कामी सर्व माया कारण मावळे सांगतात, निज वृत्ती काढी आणि सर्व माया तोडी. इंद्रिया सवडी लपू नको. कारण या वृत्तीमध्ये काय करायचं, आपल्याला बदल करायचा आहे. आणि मायावर काय करायचंय, माया तोडून टाकायची. म्हणजे मी आणि माझं घालवायचंय. आलं का लक्षात. हे घालवायचंय तरच आपल्याला काय होईल, आपली वृत्ती सावध होईल. आणि हे जे इंद्रिय आहेत ना आपले, पंचकर्मेंद्रिय, पंच ज्ञानेंद्रिय, 11 मन, हे सर्व काय करायचे, त्याचा ध्यास लागला पाहिजे या इंद्रियांना सुद्धा. आणि इंद्रिय हे कसे येतात, धावते येते. अरे हे इंद्रियांना विषयाची जास्त ओढ लागते, विषयाकडे जास्त धावते. म्हणून हे इंद्रिय काय करायचे, त्या इंद्रियाच्या आड आपण लपायचं नाही. आलं लक्षात. इंद्रियाचं वडील लपू नको. देह स्वार्थी जय देवा. देह स्वार्थी जय देवा. देह स्वार्थी जय देवा. देह स्वार्थी जय देवा.
करायचं आहे, पण कोणता देह समर्पण करायचा आहे? येऊ येऊ देह तर नाचका कुचका आहे. तो नाशिवंत आहे, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावला. अरे हे आपलं नाहीच ना, हे काळाचं खाते. मग काय आपण करायचं त्याला? त्याला फक्त हे तो पाताचे झाले, कर्माचे गुणी गुंतले. हो तसे जन्म सारा कसं आहे बरं का, जोपर्यंत हे देहामध्ये आहे ना तोपर्यंत त्याला कर्म चुकणार नाही. कर्म चुकणार नाही म्हटल्यानंतर कर्माची फळं त्याला भोगावंच लागते. अलग लक्षात. परंतु काय करायचंय, आपण देहामध्ये जरी असलं ना तरी कर्म करायचे, परंतु कसे करायचे की निष्काम करायचे. निष्काम कर्म करून सर्व त्याचंच म्हणून करायचं, सर्व त्याचंच म्हणून करायचं. कारण आपल्याला त्याच्यापर्यंत जायचंय. अलग लक्षात. त्याच्यापर्यंत जायचंय आपल्याला. त्याच्यापर्यंत जायचंय त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, त्याची करुणा भागावं लागेल. त्याची करुणा भागावं लागेल. मग करुणा कशी भागायची, त्या भंगाच्या 5 तीर्थव्रती भाव धरी रे धरती भाव धरी रे करुणा, तू धरती भाव धरी रे करुणा, तू धरती भाव धरी रे करुणा, तू धरती भाव धरी रे करुणा. तीर्थव्रती भाव धरी रे करुणा, शांती दया पाहुणा हरी करी. आपल्याला पाहुणा व्हायचंय, पण कोणाचं व्हायचंय? अरे हरिपाठात 2 पाहुणे आहेत. 2 पावले, एक यमाचा पाहुणा प्राणी होय. आपण सगळे यमाचेच पाहुणे. जर तुम्हाला जर शांती दया पाहुणा हरी करी, जर हरीचा जर पाहुणा व्हायचा असेल तर काय करायचंय? तीर्थव्रती भाव धरी रे करुणा. कारण त्या तीर्थव्रतामध्ये, या तीर्थव्रती भाव म्हणजे त्या सद्गुरूच्या चरणावर, या तीर्थाच्या ठिकाणी आपला अनन्य भाव समर्पित करा. अलग लक्षात. तरच तुम्हाला हरीचा पाहुणा होता येईल. अलग लक्षात. म्हणून हरीचा पाहुणा कोण कोण झालं? माऊली झाले. कारण माऊलीने सांगितलंय, अरे ते म्हणले निवृत्ती दादाने माझ्यावर कृपा केली म्हणून हा माझा हरिपण झालाय. म्हणजे काय झालाय, मी हरीला समर्पित झालोय. शेवटच्या चरणाला सांगितलं ज्ञानदेवा प्रमाण निवृत्ती निवृत्ती देवी ज्ञानदेवा प्रमाण निवृत्ती देवी.
माऊली शेवटच्या चरण सांगतात ज्ञानदेवा प्रमाण निवृत्ती देवी ज्ञान समाधी संजीवन हरिपाठ हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. त्यासाठी सर्वांनी एकदा भगवंताचं भजन करा. विठ्ठल प्यार तुम्हारी. सर्व सुख गोडी साई शास्त्र निवडी रिकामा अर्धगडी राम कोलटिका व्यवहार सर्व हा संसार वाया येणार हरिविन नाम मंत्र जप कोटी जाय पाप कृष्ण नाम संकल्प धरून आहे निवृत्ती काळी सर्व माया तोडी इंद्रिया सवडी जपू नको कीर्तवती भाव धरवे करुणा शांती दया पाहुन हरी करी. ज्ञानदेवा प्रमाण निवृत्ती देवी ज्ञान समाधी संजीवन हरिपाठ हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण. या भंगावर जशी सद्गुरूने बुद्धी दिली कारण सगळं त्यांचंच आहे. जसं त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे मी माझ्या अल्पमतीप्रमाणे मांडण्याचा प्रयत्न केला. आज बरी मंडळी म्हणजे आपले गांगर्डे महाराज त्यांचे सन्मित असलेले विद्यार्थी इकडं देणगे महाराज